कृष्ण लीला आपणाला सर्वांना माहीत आहे. भगवान कृष्ण जेव्हा लहान होते तेव्हा कुणाचे लोणी चोरायचे, कुणाची घागर फोडायचे, अशा किंवा नवरा बायकोच्या तिची दाढी आणि ह्याची वेणी ह्याची गाठ मारायची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक लीला. किंवा एखाद्या स्त्रीनं रांगोळी काढली तर रांगोळी काढल्यानंतर त्यावर जाऊन मुतायचं बरं का. या अशी कृष्णाच्या खोड्या होत्या. आणि ह्या कृष्णाच्या खोड्या सांगायला गवळणी येतात, लक्षात ठेवा. आता त्या गाराणी इतकं अवघड गाराणं घालतात. यशोदे कृष्णाशी सांगावे, यशोदे कृष्णाशी सांगावे, गोकुळी राहावे की जावे. चंद्रकंस आहे. अशी यशोदा या तुझ्या कानाला काहीतरी सांग, आम्ही या गोकुळात राहायचं का नाही. आता इथं प्रश्न हा पडतो बरं का. आता खोड्या करताना भगवान कृष्ण काय एकटे होते का सांगा प्रभू. भगवान कृष्णांच्या बरोबर गवळ्याची पोरं सुद्धा होती का नाही. पण आपलं कसं आहे माहीत आहे का, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून काय. किंवा आपला तो बाब्या, आपला बाबू आणि दुसऱ्याचं कार्ट. अशी प्रत्येक मनुष्याची ही वृत्ती आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि ह्या वृत्तीसाठी काय झालं, एका रानातल्या व्यक्तीच्या घरी कीर्तनकार काय सप्त्यामध्ये कीर्तनकार गेले. मग आता नवीन फॅशनेबल कीर्तनकार कसे आहेत, कोट वगैरे घालून जातात. येतं का लक्षात. कोट घालून जाणाऱ्या कीर्तनकाराची कथा आहे. रानामध्ये सत्ता बसलेला होता आणि काल्याच्या कीर्तनाला महाराज अगदी नटून थटून आले बरं का. कोट वगैरे घालून आले. महाराज आले असे करत आपल्या एका घरी गेले. त्यांच्या राहायची सोय केलेली होती. बांधकाम तिथं चालू होतं. मग हातपाय धुवायचे, तोंड धुवायचं म्हणून काय केलं, त्याने आपला कोट काढला आणि खुंटीला अडकून ठेवला. मग खुंटीला अडकून ठेवल्यानंतर आणि आज जाऊन बसले. उकडतंय म्हणले, उष्णता आहे, आणि आज जाऊन बसले. पण तोंड धुता धुता त्यांच्या लक्षात आलं ती काय करायची. लहान जी मुलं होती, ती लहान मुलं, ती बांधकाम चालू होतं तिथली वाळू आणायची आणि ह्या कीर्तनकाराच्या कोटाच्या खिशात भरायची. तिथली मुठभर वाळू आणायची, पळत यायची, ते कीर्तनकाराच्या पोटात भरायची. ते महाराज म्हणले, रामभाऊ का हो महाराज, ही पोरं तुमच्या आहेत का. का हो म्हणले, काय झालं. अहो त्याने माझ्या कोटाच्या खिशात वाळू भरली ना. नाही म्हणले ते महाराज, आपली मुलं नाहीत म्हणले, ती आपल्या पाहुण्याची मुलं आहेत. आमची मुलं अजिबात तसली नाही. आमची मुलं ती तिकडं तुमच्या बुटात पाणी भरतील बघा. आर म्हणजे तुझी बी तसली जायची ना. ध्यानात आलं का. दृष्टांत कशासाठी सांगितला तुला, चोरी करण्यासाठी. भगवान कृष्ण एकटे जात होते का सांगा बरोबर. त्यांच्याबरोबर ह्यांची मुलं होतीच ना. पण आपलं कसं आहे की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. हा दृष्टांत आणि सिद्धांत. ज्या वेळेला कृष्ण कन्हैया खोड्या करायचा त्यावेळेला यशोदा मातेकडं गाराणं घेऊन ह्या स्त्रिया यायच्या
परंतु यामध्ये कृष्ण कन्हैयाबरोबर इतर गवळ्यांची मुलं होती. म्हणजे थोडक्यामध्ये हा दृष्टांत, सिद्धांत आणि दृष्टांत म्हणजे आपण आपलं कसं झाकून ठेवतो, दुसऱ्याचं कसं वाकून बघतो, ते यातून घ्यायचं. म्हणजे हे तुम्हाला कीर्तनामध्ये सांगण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दृष्टांत आणि सिद्धांत आहे, उपयोगी पडेल. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.